त्यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे. पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन ह्या विकृती ज्या पद्धतीने अंमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात, हे नक्कीच पुण्याला काळिमा फासणारी घटना आहे. यामध्ये अतिशय अश्लील भाषेंचा काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मग तो मुलींच्या संदर्भात केलाय, तो अंमली पदार्थाच्या संदर्भात केलाय आणि म्हणून याची सुद्धा सविस्तर चौकशी, सखोल चौकशी ही झाली पाहिजे. एकंदरच पार्टीच्या नावाखाली ही गुन्ह्यांची साखळी सुरू आहे आणि ही साखळी जर तोडायची असेल तर SIT मार्फतच याची चौकशी ही खोलवर झाली पाहिजे. कदाचित सगळ्या गोष्टी समोर आल्यात, बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत आणि मी सांगितलं काही गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय, पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं. महिलांचा लैंगिक छळ करून, त्यांचे व्हिडिओ तयार करून, त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेलाय आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे. एकंदरच काय तर देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे विकृती करतात आणि म्हणून आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालक यांना SIT घटित करण्यासाठीचं पत्रव्यवहार करण्यात आले आणि या अनुषंगाने हा सगळा तपास व्हावा अशी मागणी या निमित्तानं. व्हिडिओ फोटो आले, आता पुढे नेमका काय तपास व्हावं, कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसतायत मिसिंग मध्ये? राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार मोठं काम केले. मस्कत, ओमान, दुबई या भागामधून आम्ही 24 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं आणि भारतातून महाराष्ट्रात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली. या संदर्भातली प्रेस आपल्याच उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी आम्ही घेतली होती. खरं तर ही जी मानवी तस्करी केली जाते ही सामूहिक गुन्हेगारी आहे, एक संघटित गुन्हेगारी आहे आणि यामध्ये त्या मुलींच्या आर्थिक बाजू कमकुवत असताना, कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यांना वेश्याव्यवसायाला प्रवृत्त केलं जातं, त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधी कधी परदेशामध्ये केली जाते. ही अतिशय भयावह परिस्थिती आहे. ज्यावेळेस पुण्यातल्या काही मुली आणि महिलांना आपण परत आणलं होतं, गेल्या वर्षी आपल्या समोर ह्या सगळ्या स्वतः येऊन सांगत होत्या. एकंदरच त्याच्यामध्ये 30 जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. यामध्ये दिवसभरातल्या चर्चासत्रामधून कृती आराखडा तयार केलाय आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या सामाजिक संस्था ह्या आमच्या राज्य महिला आयोगाबरोबर कार्यरत आहेत आणि या सामाजिक संस्थांनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की ही अशा पद्धतीची विकृतीची लोक आहेत, ही मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात. म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा अशा पद्धतीने लैंगिक वापर, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा वापर केला गेलाय. तर या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकेल की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं, संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा. 350 मुली ज्या दिसतायत किंवा जे व्हिडिओ दिसतायत, तर हे फक्त एकट्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आहे का आणि जो अहवाल आहे त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडतो? याच्यामध्ये खेवलकरांच्या मोबाईल मधलीच ही सगळी आकडेवारी मी सांगितली. अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे. या कालावधीमधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईल मधला आहे, तो समोर आलेला आहे. याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे. लॅपटॉप आहे, त्यांचे काही पेनड्राईव्ह आहेत त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे. त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते हे अतिशय भयावह परिस्थिती आहे. काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही, काही माहिती मी इथं सांगू शकत नाही, इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्या समोर या सगळ्या गोष्टी येतीलच. दोन प्रश्न आहेत. राज्य सरकार SIT स्थापन, राज्य सरकारने SIT स्थापन केली आहे की करणार? 2 मिनिट विचार, राज्य सरकारने SIT स्थापन केली आहे की करायची? राज्य सरकार खेवलकरांचा सहभाग फोटोमध्ये दिसतोय का? 2 गोष्टी. राज्य सरकारने SIT स्थापन केली की करायची? आजच आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेले आहे. याच्यामध्ये SIT स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे. त्याच्यामुळे SIT निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत ज्यांचं लैंगिक शोषण झाले त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही. हे फार मोठं रॅकेट आहे.
हे रॅकेट उघडकीस येईल, जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून SIT स्थापित होणं फार गरजेचं आहे. या फोटोमध्ये केवलकर दिसतायत का इंडिव्हिज्युअल मुलींचे फोटो आहेत? म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये केवलकर स्वतः आहे. काही कुठलाही गुन्हा असेल किंवा तक्रार असेल, एक तर स्वतः पोलीस फिर्यादी होतात किंवा संबंधित व्यक्ती फिर्यादी होतात. हा जो काही मोबाईलचा डेटा असेल तर तो आपणच पोलीस त्यांना अडकवतायत की काय, असं एक संशयाची सोयी निर्माण होते असं बोललं जात आहे. का अडकवण्याचा प्रयत्न आहे? मला असं वाटतं जरी त्यांच्या मोबाईल डेटा जरी असला तो कुठली मुलगी पुढे आली नाही सांगायला की असं माझ्यासोबत केलेलं आहे. हा. म्हणून आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच होता की खूप मुलींना अजून कल्पना नाही की आपल्या पाठीमागे पोलीस प्रशासन कसं उभं राहील, कारण की बऱ्याचशा मुलींच्या कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नाहीये किंवा त्यांना पाठिंबा देत खऱ्या अर्थानं त्यांना संरक्षण देण्याची भूमिका ही घरातल्या कुठल्या व्यक्तीची असावी असंही नाही. अनेकांच्या घरामध्ये त्यांची जबाबदारी, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मुलींवरती आहे. आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि असं असताना त्यांचा अशा पद्धतीने वापर केला गेलाय आणि म्हणून याच माध्यमातून मला आवर्जून या मुलींना सांगायचंय. आणि केवळ ही आमच्यासाठी पहिलीच घटना आहे असं अजिबात नाही, कारण की याच्यामध्ये पहिलीच घटना अशी नाही की आम्ही आज पहिल्यांदा बोलतोय. खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये गेले 3.5 वर्षामध्ये काम करतो आणि गेल्या वर्षी पुण्यामध्ये आपल्या समोर पत्रकार परिषद यासाठी घेतली होती कारण की इतर महिलांनी सुद्धा समोर यावं. आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा या पीडित त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी. बऱ्याच जणांनी तक्रार द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं पोलिसांनी सुद्धा त्यांना संरक्षण देत त्यांची भूमिका घटना कधीपासून सुरू होते? कारण आता हे सगळे प्रकरण आल्यानंतर समोर आले की याच्या अगोदर किती वर्षापासून हे सगळं सुरू? याच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून जेवढे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. याच्यामधले खऱ्या अर्थानं CDR चेक केले तर आपल्याकडे निश्चित कालावधीचा पुण्यात चालू होतं की बाहेर चालू होतं? मी यामध्ये सांगितलं काही लोणावळा होतं, साकीनाका होतं किंवा जळगाव मध्ये, या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळं पोलिसांचंही अपेक्षा नाही असं वाटत नाही का? कारण गेले अनेक वर्ष 350 मुली